सांगली येथील उत्तर शिवाजीनगर परिसरातील भरवस्तीत आज 2 जून सकाळी संशयित इसमाने कायद्याचे धिंडवडे उडवत तब्बल 30 वर्ष जुना सडलेला आणि बुरशीयुक्त बिडीचा तंबाखू साठा उघड्यावर पेटवून दिला। या बेजबाबदार आणि अघोरी कृत्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड आणि अत्यंत विषारी काळ्या धुरामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून लहान मुले, वृद्ध आणि दम्याच्या रुग्णांना श्वास घेण्यास तीव्र त्रास सहन करावा लागला। नागरिकांच्या जीवाशी थेट खेळणाऱ्या या विकृत कृत्यामुळे सांगलीत तीव्र संतापाची लाट उसळली आहे। आज मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक 10 मधील खुली जागा मेहता हॉस्पिटल पाठीमागे चेतना अपार्टमेंट रोड टिंबर एरिया उत्तर शिवाजीनगर सांगली या अत्यंत गजबजलेल्या भागात ही धक्कादायक घटना घडली। अज्ञात व्यक्तीने 2 मोठ्या पोत्यांमध्ये भरलेला अनेक दशके जुना तंबाखूजन्य कचरा आणला आणि तो थेट सार्वजनिक ठिकाणी पेटवून दिला। हा पदार्थ अत्यंत जुना असल्याने त्यातून निघणारा धूर प्रचंड विषारी आणि कोर्सेनोजेनिक कॅन्सरला कारणीभूत ठरणारा होता। क्षणार्धात संपूर्ण परिसरात दाट काळ्या धुराचं साम्राज्य पसरलं। हवेतील हे भयानक प्रदूषण आणि नागरिकांचा वाढता रोष पाहून स्थानिक रहिवाशांनी तातडीने सांगली महानगरपालिका आणि प्रशासनाला याची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून महानगरपालिकेचे पथक आणि अग्निशमक दलाने अत्यंत तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली। महापालिकेच्या या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला असला तरी भरवस्तीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळण्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने व पोलिसांनी या परिसरातील CCTV फुटेज तपासून सखोल चौकशी केल्यास हा गंभीर गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, ती कोठून आली होती आणि तिने हा माल तेथे कसा आणला हे स्पष्टपणे निदर्शनास येऊ शकतं। त्यामुळे पोलिसांनी तातडीने CCTV फुटेज ताब्यात घ्यावं अशी मागणी होत आहे। सार्वजनिक ठिकाणी 30 वर्षांपूर्वीचे विषारी तंबाखूचे साठे जाळून नागरिकांना कॅन्सरच्या खाईत लोटणं हा कायद्याने अक्षम्य गुन्हा आहे। महापालिका प्रशासनाने आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी। भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत दोषी व्यक्तीवर स्वतःहून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे।